Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture, Science and Technology, Standard 12, Chapter number 7, Greenhouse Technology. In previous lecture, explain the cultivation of gerbera in greenhouse. This point can be completed in previous lecture. Then in this lecture, explain the cultivation of capsicum in greenhouse. Capsicum in greenhouse. Capsicum means sweet pepper, bell pepper, Simla mirchi. You know Simla mirchi? Daburi, Simla mirchi, one of the popular vegetables, is grown throughout the India. Then colored capsicum is in great demand in the urban market. Capsicum varies in color, different color, green color, red color, yellow color. The demand is mostly driven by hotel and catering industry. The traditionally grown green capsicum depend on variety and season. तर विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन क्रॉप आपण सुरू करत आहोत या लेक्चरमध्ये, जे आपण कॅप्सिकम या नावाने घेणार आहोत. कॅप्सिकम ॲनम इज अ बॉटॅनिकल नेम ऑफ चिली. तर चिली म्हणजे मिरची. आता आपल्या मार्केटमध्ये आपल्या घरी जे मिरची असते ते आपण मिरची असं म्हणतो आणि त्याचं बॉटॅनिकल नेम कॅप्सिकम ॲनम आहे. पण कॅप्सिकम या नावानेच ओळखली जाणारी जी मिरची आहे, ज्याला आपण सिमला मिरची म्हणतो, जे टपुरी अशी असते, जाड असते आणि ते व्हेजिटेबल म्हणून त्याचा जास्त वापर केला जातो. तर ते तिखट म्हणून त्याचा वापर केला जात नाही, ते व्हेजिटेबल म्हणून त्याचा वापर केला जातं. ते सिमला मिरची आपण काय म्हणतो, सिमला मिरची म्हणतो. तर त्याला स्वीट पेपर असं म्हणतात. स्वीट म्हणजे असं गोड नाही पण तिखट नाही, तिखट नसते ते जास्त. तर ते स्वीट पेपर, त्यालाच बेल पेपर म्हणतात. बेल सारखं असते की नाही, बेल पेपरी असं म्हणतात. तर सिमला मिरची वन ऑफ द पॉप्युलर व्हेजिटेबल, हे व्हेजिटेबलमधलं पॉप्युलर आहे ना. तर याला भाजीपाला म्हणून त्याचा वापर केला जातं. जसं आपण इतर भाजी वापरतो तसं ही मिरची जी आहे, सिमला मिरची, याची भाजी केली जाते. आता बाकी मिरची तिखट म्हणून वापरतो आपण, तिखट म्हणून याचा वापर केला जातं. बाकी जी मिरची आहे पण याचं भाजी म्हणून याचा वापर केला जातं. तर फारच पॉप्युलर आहे. याच्यामध्ये व्हेरियस कलर असते. आणखीन या सिमला मिरचीमध्ये व्हेरियस कलर आहेत. तर रेड कलर आहे, ग्रीन आहे, येलो आहे, वेगळे कलर आहेत त्याच्यामध्ये. आता आपण पुढं बघणारच आहोत. तर अर्बन एरियामध्ये, शहरामध्ये याला फार मागणी असते. त्याचं वेगळे डिशेस बनवले जातात. द डिमांड इज मोस्टली ड्रिव्हन बाय हॉटेल, कॅटरिंग इंडस्ट्री. याच्यामध्ये भरपूर याला डिमांड आहे. आणि ट्रेडिशनली ग्रोन ग्रीन कॅप्सिकम डिपेंड ऑन व्हेरायटी अँड सीझन. तर ट्रेडिशनल पद्धतीने कॅप्सिकम, ग्रीन कॅप्सिकम हे जास्त घेतलं जातं. पण ग्रीन हाऊसमध्ये व्हेरियस कलर जे आहेत ते कॅप्सिकम ग्रो केलं जातं. तर आपण या कॅप्सिकमचं पहिलं बघू. याचं प्रोपोगेशन काय, बी आहे, सीडपासनं होतं. हे बी आपण लावलं की स्प्राउटिंग होणार, त्याला मुळं येणार, नंतर हे रोपटं तयार होणार. रोपटं आपण शेतामध्ये लागवड करणार, नंतर त्याला फ्लावर येणार या पद्धतीनं. आणि या पद्धतीनं व्हेरियस कलर, जी व्हेरायटी असेल तसे त्याला फळं येणार. ग्रीन कलर, येलो कलर, रेड कलर, वेगळ्या कलरचे सिमला मिरची आपल्याला बघायला मिळतं. तर 15 लाख प्रॉफिट कॅप्सिकम इन पॉलीहाऊस. तर हे येलो कॅप्सिकम आहे बघा, हिरो दिसत आहे का नाही, सगळं येलो कलर आहे. तर 15 लाखाचा प्रॉफिट झाला म्हणते ग्रीन हाऊसमध्ये, या लक्षात. तर हे कॅप्सिकम, याचं आपल्याला कल्टिवेशन बघायचं आहे. तर हे कॅप्सिकम बघा पूर्ण येलो आहे, लक्षात. कसं आहे, येलो कलर ग्रीन हाऊसमध्ये घेतलं जातं. हे ग्रीन कलर, हे व्हेरियस कलर, लक्षात. असं हे सिमला मिरची. आता लक्षात आलं असेल, कॅप्सिकम म्हणजे ही मिरची, याला आपण सिमला मिरची असं म्हणतो. कॅप्सिकम नावाने ओळखलं जातं हे पीक, कॅप्सिकम. ओके. नेक्स्ट हे रेड कॅप्सिकम, पूर्ण रेड कॅप्सिकम. कोणता, रेड कॅप्सिकम. तर हे ग्रीन कॅप्सिकम आहे ना, ग्रीन कॅप्सिकम.
तर या पद्धतीनं ग्रीन हाऊसमध्ये घेतलं जातं. तर हे ग्रीन हाऊसमध्ये या मल्चिंगद्वारे अगोदर बेड तयार केलं तर आपण जरबेरामध्ये बघितलेलंच आहे. पूर्ण बेड तयार करणे, त्याच्यावर पॉलिथिन मल्चिंग करणे, छिद्र पाळणे, त्याच्यामध्ये रोपटं लावणे. नाही, पुढं आपण एक एक बघू, पण या पद्धतीनं त्याची सुरुवात. देन क्लायमॅटिक कंडिशन रिक्वायर फॉर कॅप्सिकम अंडर ग्रीन हाऊस. इट इज अ कूल ड्राय सीझन क्रॉप. Capsicum is a cool and dry season crop. It requires cool and dry climate. Then optimum temperature range should be 25 to 30 degrees Celsius in day and 18 to 20 degrees Celsius for night. दिवसाचं तापमान 25 ते 30च्या दरम्यान असायला पाहिजे आणि रात्रीचं तापमान 18 ते 20 असायला पाहिजे. 18 ते 20 असायला पाहिजे. विथ रिलेटिव्ह ह्युमिडिटी 50 to 60%. रिलेटिव्ह ह्युमिडिटी 50 to 60%. तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी ती आहे ते 50 ते 60% असायला पाहिजे. इफ टेम्परेचर एक्सप्रेस्ड 35 डिग्री सेल्सिअस और फॉल्स 12 डिग्री सेल्सिअस, फ्रूट सेटिंग इज अफेक्टेड. तर 35पेक्षा जास्त आणि 12पेक्षा कमी तापमान असेल तर पिकावर वाईट परिणाम होतं. लोअर नाईट टेम्परेचर फेवर फ्लावरिंग अँड फ्रूट सेटिंग. रात्रीचं तापमान कमी, फुलं आणि फळासाठी डेव्हलपमेंट होण्यासाठी फेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन असते. तर या पद्धतीचं तापमान असणं आवश्यक आहे. 25 ते 30 दिवसाचं तापमान, रात्रीचं 18 ते 20 या दरम्यान आणि 35पेक्षा जास्त आणि 12पेक्षा कमी हे तापमान पिकासाठी घातक ठरतं. Next, soil. It can be grown on wide range of soil. That is sandy loam soil with good organic matter content is suitable. Soil should be well drained, having pH range 5.5 to 6.8. Then avoid water stagnation or waterlogging condition. तर कॅप्सिकम या पिकाला जे जमीन पाहिजे वाईड रेंज असायला पाहिजे. कशी पाहिजे? वाईड रेंज. तर सँडी लोम सॉइल विथ गुड ऑर्गॅनिक मॅटर कंटेन इज सुटेबल. सॉइल शुड बी वेल ड्रेन. तर उत्तम निचरा होणारी जमीन. तर सँडी लोम सॉइल, वालुकामय, तर पोट्याची जमीन, ह्या जमिनी आणि रिच ऑर्गॅनिक मॅटर कंटेन असलेली जमीन मिरचीसाठी म्हणजेच कॅप्सिकमसाठी फारच उपयुक्त आहे. आणि जमिनीचं सामं 5.5 ते 6.8 असायला पाहिजे. आणि साचलेलं पाणी अवॉइड वॉटर स्टॅग्नेशन और वॉटर लॉगिंग कंडिशन. तर पाणी साचणं हे अजिबात जमत नाही मिरचीला. आपल्याही मिरचीला जमत नाही तर ह्या मिरचीला तर अजिबातच जमत नाही. तर वॉटर लॉगिंग सॉइल अनसुटेबल फॉर इट्स कल्टिवेशन. पाणी धरणारी जमीन किंवा पाणी साचणारी जमीन अयोग्य असते मिरचीसाठी. कोणत्याही मिरचीसाठी थोडे पाणी सहन करत नाही. फारच सेन्सिटिव्ह असते मिरचीचं पीक, ते कॅप्सिकम असो किंवा आपली असो. नेक्स्ट, cultural and nursery practices. Then first point, selection of varieties. In greenhouse, growing of hybrid varieties. Generally grow the hybrid varieties. तर सगळ्या संकरित जाती ग्रो केल्या जातात ग्रीन हाऊसमध्ये. It is useful to obtain continuous and regular flowers and fruit setting relatively for long period of 8 to 10 months. up to 8 to 10 months. तर मिरचीचं पीक असं आहे, एकदा लावल्यानंतर कंटिन्युअस रेग्युलरली फुलं येणं आणि फळधारणा होणं. तर 8 ते 10 महिन्यापर्यंत याचं उत्पादन आपल्याला सतत मिळणार आहे. तर यासाठी आपण व्हेरायटीसुद्धा चांगली आपण चॉईस करायला पाहिजे, सिलेक्ट करायला पाहिजे. Most of the capsicum hybrids produce green fruits that mature to red, orange or yellow depend on the hybrid. तर ग्रीन फ्रूट मॅच्युअर टू रेड. आता आपले जे जनरल आहे तर ग्रीन चिलीज काय होत असते, रंग बदलत असते है ना. मॅच्युअर झालं की रेडमध्ये रूपांतर होतं, ऑरेंजमध्ये, येलोमध्ये. आणि काही स्पेशल हायब्रिड व्हरायटी त्या कलरचेच आहेत. द फ्रूट शुड हॅव characters such as uniform size and shape, preferably 4 lobes. मिरची जर बघितलं 4 lobes असतात त्याला. फळ जर बघितलं आपण तर 4 lobes असतात त्याला.
दे आर हाय यील्ड पोटेन्शियल अँड युनिफॉर्म साईज अँड शेप. तर जास्त उत्पादन देणारी आणि व्यवस्थित क्वालिटी असणारी जे मार्केटमध्ये जास्त डिमांड आहे असंच आपण काय करायला पाहिजे, चॉईस करायला पाहिजे. जनरली रेड अँड येलो कलर व्हेरायटीज आर सिलेक्ट इन द प्रपोर्शन ऑफ 60:40. तर रेड आणि येलो कलर हे 60 ते 40 याचा रेशोमध्ये सहसा लागवड केली जाते. रेड 60% आणि येलो 40% असं आपण व्हेरायटी सिलेक्ट करायला पाहिजे. फ्रूट वेट मोर दॅन 150 ग्रॅम. एक फळाचं वजन 150 ग्रॅमपेक्षा जास्त वजन असायला पाहिजे. युनिफॉर्म कलरिंग आफ्टर अटेनिंग कंप्लीट मॅच्युरिटी. पूर्ण मॅच्युरिटी झाल्यानंतर त्याचा कलर सेम असायला पाहिजे. असं पिवळा आणि रेड असा नसायला पाहिजे, एकच कलर पूर्ण असायला पाहिजे. इट शुड बी बेटर सेल्फ लाईफ ऑफ मोर दॅन 5 days अंडर ॲम्बियंट कंडिशन. तर 5 दिवसपर्यंत हार्वेस्टेड झालेले जे मिरचीचं फळ आहे ते चांगलं राहायला पाहिजे. सिलेक्ट हायब्रिड शुड बी हाय यील्ड विथ पोटेन्शियल यील्ड मोर दॅन 40 tons पर एकर. पर एकर बघा, 40 टन म्हणजे 400 क्विंटल प्रति एकर एवढं उत्पादन मिळतं. हायब्रिड शुड हॅव शॉर्टर इंटरनोड. लेंथ इज अबाउट 7 to 10 centimeter. शॉर्टर इंटरनोड लेंथ 7 to 10 centimeter. तर हायब्रिड व्हेरायटीचं शॉर्टर इंटरनोड असायला पाहिजे, जेणेकरून 7 ते 10 सेंटीमीटर जास्तही नसायला पाहिजे. हाईट ऑफ 10 feet. झाडाची हाईट 10 फुटापर्यंत असायला पाहिजे. इन अ क्रॉप पिरियड ऑफ 10 months. 10 महिन्यापर्यंत झाडाचं आयुष्य असायला पाहिजे आणि त्यामध्ये 10 फुटापर्यंत त्याची वाढ व्हायला पाहिजे. पॉप्युलरली ग्रोन कलर वाईज कमर्शियल हायब्रिड इन इंडिया आर. पॉप्युलरली ग्रोन कलर वाईज कमर्शियल हायब्रिड इन इंडिया आर. तर पॉप्युलरली ग्रोन कलर वाईज कमर्शियल हायब्रिड इन इंडिया. तर कलर वाईज आपल्याला इंडियामध्ये वेगळ्या व्हेरायटी उपलब्ध आहे आणि ते आपण मिरची व्यवस्थित घेऊ शकतो. तर कलर हायब्रिड व्हेरायटीज ऑफ कॅप्सिकम पॉप्युलरली ग्रोन कलर वाईज कमर्शियल हायब्रिड इन इंडिया आर ग्रीन कलर्ड. इंद्रा, यमुना ह्या ग्रीन कलर व्हेरायटीज आहेत. याचं फळ ग्रीन असतं. रेड कलर बॉम्बे, ट्रिपल स्टार, नातशा, इन्स्पायरेशन, पॅसरेला. these are the red color capsicum variety. Yellow color Suvarna, Orbella, Bachata. These are the yellow color variety of capsicum. तर ह्या व्हेरायटीज आहेत, उत्पादन चांगलं देणारे, क्वालिटीदार, फळांची साईज व्यवस्थित. तर ह्या येलो कलर, ग्रीन कलर, रेड कलर अशा वेगळ्या व्हेरायटी आपण बघितलेले. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.